तिच्या डोक्यातील उवा सुद्धा भगवंताने मारलेला आहे, जनाबाईचं पाणी सुद्धा भगवंताने गरम केलेलं आहे, सगळी काम करतो, परंतु इथे पाहिजे जातीचे येडे गवळ्याचे गाव नाही, तर इथे जास्त परमार्थात आता येडे गवळे भरलेले आहेत. कारण येडे गवळे म्हणजे काय, परमार्थ फक्त नावाला, पैसे कमवायला, हे काय परमार्थ आहे का मला सांगा. म्हणून आज तुम्हाला अहो तुकोबांच्या कीर्तनात प्रवचनात किंवा आमच्या ज्ञानोबांच्या प्रवचनात अहो लोकांना आंधळाचा डोळे यायचे, पांगळे नीट व्हायचे, मेलेले मूर्ती नीट व्हायचे का नाही. आता होतंय का तसं, कारण सार गेला पैसे घेऊन नामाची विक्री करू लोक लागले, त्यामुळे देवाचं सत्पन गेलं, त्यामुळे चमत्कार नाहीसा झाला. म्हणून परमेश्वर आता चमत्कार कुठेही करत नाही. आलं का लक्षामध्ये. म्हणून तुमचं कल्याण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. भगवंताला शरण जावं लागेल, ते पण खऱ्या अर्थाने, तर तुमचं कल्याण खऱ्या अर्थाने होणारच. याच्यात तीळ मात्र शंका घेण्याची गरजच नाही. लक्षात भगवंत गोड आहे. अलग लक्षात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर, बापर कुमदेवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो.